I am Professor S.D. Bhourgunde, working as an assistant professor in JSPM's Bhirabai Sawant Institute of Technology and Research, Wagoli, Pune. Dear friends, today I am going to highlight important points on mathematical logic. First, we see the introduction of the mathematical logic. Mathematics is a logical subject and tries to be exact. For exactness, it requires proofs which depend upon proper reasoning. Reasoning requires the logic. The word logic is derived from the Greek word logos, which means reason. Therefore, logic deals with the method of reasoning. So, mathematical logic means what? Logos means reason. Therefore, logic deals with the method of the reasoning. In ancient Greece, the great philosopher and thinker Aristotle started study of the logic systematically, and in mathematics, logic has been developed by the English philosopher and mathematician George Boole, 2nd November 1815 to 8 December 1864. म्हणजेच मित्रांनो, इथं अरिस्टॉटल या फिलॉसॉफरनी फिलॉसॉफीमध्ये या लॉजिकचा अभ्यास चालू केलेला आहे आणि आपल्या मॅथमॅटिक्समध्ये कोणी पहिल्यांदा हे मॅथमॅटिकल लॉजिकचं स्टडी चालू केलं तर जॉर्ज बुल यांनी चालू केलेलं आहे. ओके. As all of you know that language is the medium of communication of our thoughts. For communication, we use the sentences. In logic, we use the statements which are special sentences. म्हणजे आपण काय करतो, एकमेकाशी संभाषण करण्यासाठी जसं लँग्वेज यूज करतो की नाही. आता मी तुम्हाला इंग्लिशमधून कन्व्हर्सेशन करतोय किंवा मराठीमधून सांगतो आहे, तसं लँग्वेजमध्ये आपण काय करतो, सेंटेन्स यूज करतोय माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी. तसं मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट्स असतात. नाउ वी सी द मिनिंग ऑफ स्टेटमेंट ऑर प्रपोजिशन. आता मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जे आपण प्रपोजिशन म्हणतो किंवा ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो ते म्हणजे काय पहा. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह assertive sentence which is either true or false but not both simultaneously are called the statements. म्हणजे पहा, स्टेटमेंट्स म्हणजे काय, हे स्टेटमेंट म्हणजे काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि जे सेंटेन्स एक तर ट्रू म्हणजे चुकीचं असलं पाहिजे किंवा बरोबर असलं पाहिजे, दोन्ही एकाच वेळेस असू नये, अशा स्टेटमेंट्सला काय म्हणायचं, लॉजिकल स्टेटमेंट्स म्हणतात. अँड स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय द इंग्लिश स्मॉल लेटर्स P, Q, R, S अँड सो ऑन. नाउ वी मूव टू द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. आता आपण त्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असू शकतात पॉसिबल ते स्टडी करणार आहोत. सी हिअर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. मॅथमॅटिकल स्टेटमेंट होण्यासाठी, प्रपोजिशन होण्यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट माहिती आहे, एक तर ते स्टेटमेंट बरोबर असलं पाहिजे किंवा चुकीचं असलं पाहिजे. ओके. सो हिअर ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय पहा, जर का एखादं तुम्हाला दिलेलं लॉजिकल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय झालं, T. आणि ते स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्या लॉजिकल स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स झालं. तेच मी या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. ई स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. If a statement is true, then its truth value is T, and if the statement is false, then its truth value is F. आता आपण हे जे काय लॉजिकल स्टेटमेंट आहे, प्रपोजिशन आहे, त्याच्यावरचे काही सिंपल साधे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फॉलोइंग सेंटेन्सेस आर द स्टेटमेंट्स. आता इथं पहा, काही मी सेंटेन्सेस दिलेले आहेत. हे सर्व सेंटेन्सेस काय आहेत, मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स आहेत, लॉजिकल स्टेटमेंट्स आहेत. फर्स्ट स्टेटमेंट पहा, सन रायजेस इन द ईस्ट.
येस, इट इज अ ट्रू स्टेटमेंट. सेकंड पहा, 5 × 2 इज इक्वल टू 11. 5 × 2 काय येतो, 10 येतो, इज इक्वल टू 11 दिलेले, म्हणजे हे काय फॉल्स स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके. थर्ड, एव्हरी ट्रायंगल हॅज द 3 साइड्स. येस, इट इज स्टेटमेंट. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, म्हणून हे काय स्टेटमेंट आहे. ओके. तसंच पाचवं एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे, एव्हरी इक्विलॅटरल ट्रँगल इज अन इक्विअँग्युलर ट्रँगल. तुम्हाला हे पण माहिती आहे. सो इट इज अ स्टेटमेंट, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. सी वन मोर एक्झाम्पल, अ नॅचरल नंबर इज अन इंटीजर. Natural number is an integer. It is also one of the example of a statement. Now we move to the non-examples of a statement. आता आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट नसलेले काही उदाहरणं पाहिजे आहेत. त्यालाच मी काय म्हटलेले, नॉन एक्झाम्पल्स ऑफ द लॉजिकल स्टेटमेंट्स. फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. सी हियर, फर्स्ट एक्झाम्पल वाचा सर्वांनी. प्लीज गिव्ह युअर पेन. म्हणजे इथं प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केलेलं आहे, हे स्टेटमेंट नाही आहे. सेकंड एक्झाम्पल पहा, व्हॉट इज युअर नेम. दिस इज क्वेश्चन, इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. थर्ड एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. इट इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणून हे स्टेटमेंट नाही आहे. आणि पुढच्या एक्झाम्पलमध्ये पण पहा काय दिलेलं आहे, हाऊ आर यू, क्वेश्चन आहे. So not a logical statement. Do you like to play tennis? It is also question. It is not a example of a logical statement. Last example is open the window. Open the window. It is a open statement. It is not a logical statement. ओपन द विंडो म्हणजे विंडो जर ज्यावेळेस आपण ओपन म्हणतो त्यावेळेस सेमी ओपन पण येतं, पूर्ण ओपन पण येतं. म्हणजे त्याचं ट्रूथ व्हॅल्यू सेम येत नाही. एकतर ते स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्याला ठरवता येत नाही. ओके. सो इट इज नॉट अ एक्झाम्पल ऑफ अ स्टेटमेंट. आता यावरून आपल्याला काय सांगता येईल, एक नोट आहे त्यासाठीच मी दिलेलं आहे. पहा कोणते लॉजिकल स्टेटमेंट होऊ शकत नाही त्यासाठी एक मी नोट दिलेलं आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विधान. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय, उद्गारवाचक विधान. कमांड, आदेश दिला असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल किंवा सूचना कोणी केलं असेल तर हे सर्व काय लॉजिकल स्टेटमेंट्स होत नाही. लक्षात ठेवा सर्वांनी. ओके. मी आणखीन एकदा रिवाइज करतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन्स आर नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट्स. Now we see some examples on the logical statements. Which of the following sentences are statements in logic? Write down the truth values of the statements. See first example, 6 × 4 = 25. आता हे लॉजिकल स्टेटमेंट आहे का? Yes, it is logical statement. And here you observe 6 × 4 is 24, but it is given 25. So it is a wrong statement. म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट आहे पण रॉंग आहे, म्हणून याचं या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स येईल. दुसरं एक्झाम्पल, x + 6 = 9. इथं पहा एक्सवर कंडिशन दिलेली नाही. इफ सपोज इफ x इज अ कॉम्प्लेक्स नंबर, एक्स जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर हे ॲडिशन 9 येऊ शकत नाही आहे. देअरफॉर इट इज अ ओपन सेंटेन्स. इफ देअर इज अ कंडिशन ऑन द एक्स, समजा जर इथं एक्स रिअल नंबर म्हटलं असतं तर हे काय लॉजिकल स्टेटमेंट झालं असतं. ओके. It is an open sentence, hence it is not a logical statement. Next example, what are you doing? म्हणजे हे प्रश्न विचारलेला आहे. पहा एका व्यक्तीने दुसऱ्याला प्रश्न विचारलेला आहे. सो इट इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. पुढचं एक्झाम्पल पहा. The quadratic equation x² - 5x + 6 = 0 has 2 real roots. आता इथं पहा हे रिअल वर्ड आलेलं आहे आणि इक्वेशन तुम्ही सॉल्व करून पहा. या इक्वेशनचे तुम्हाला रूट्स मिळतील. काय रूट्स मिळतील, हे 6चं फॅक्टर्स पाडा, 2 आणि 3, -2 -3 दोन्हीचं गुणाकार +6 आणि ॲडिशन -5 येईल, म्हणून त्याचे रूट्स काय येतील
+2 -2 आणि हे दोन्ही पण रिअल आहेत म्हणून हे काय लॉजिकल स्टेटमेंट आहे. सो इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन इथं काय म्हटलेलं आहे पहा, इट इज अ रिक्वेस्ट हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. हे तुम्हाला माहिती आहे, हे युनिव्हर्सल सत्य आहे, वैश्विक सत्य म्हणतो ना आपण. इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. पुढचं पहा काय एक्झाम्पल ही इज ऑनेस्ट. इट इज अ ओपन सेंटेन्स हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता ही इज ऑनेस्ट, एखादी व्यक्ती जर ऑनेस्ट असेल तर ट्रू असेल, नसेल तर फॉल्स येईल म्हणून हे स्टेटमेंट होत नाही, लॉजिकल स्टेटमेंट. ओके, अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मॅथमॅटिकल लॉजिकमधले जे काय फंडामेंटल कन्सेप्ट्स आहेत म्हणजे प्रपोजिशनचं मिनिंग आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लॉजिकलचं दुसरं पार्ट आपण स्टडी करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. अनंत आमची ध्येयासह